आपल्या भारत देशामधल्या लोकांना ना सिरियसनेस अजिबातच नाही आहे. म्हणजे आपल्या लोकांना म्हणजे फिकीर कशाची पडलीच नाही. आता मी असं का म्हणतोय त्याच्या पाठीमागचे 2-3 रिझन आहेत, ते तुम्हाला रिझन सांगतो. आता तुम्हाला माहिती असेल बाहेर जगामध्ये युद्ध चालू आहे. युक्रेन, रशिया, ते झाल्याच्या नंतर इराण यांचे ना युद्ध चालू आहेत. आता त्या युद्धामुळं आपल्या देशावर काय परिणाम पडतोय माहिती आहे का? जे बाहेर देशामधून आपल्या देशामध्ये वस्तू येतात, विकल्या जातात, जसं की कच्चं तेल असू द्या किंवा दुसऱ्या कोणत्या इतर गोष्टी असू द्या, त्या आपल्या देशामध्ये ज्या येतात ना, त्या आपल्या देशामध्ये आणायला थोडा अडचणी येतात. आता त्या अडचणी आल्याच्या नंतर आपल्या देशामधली जी सरकार आहे ती सरकार लोकांना सांगते की बाबा ज्या प्रकारे लॉकडाऊन मागच्या वेळेस लागलं होतं त्या प्रकारे यावेळेसही लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. म्हणजे लॉकडाऊन म्हणजे अशा पद्धतीचं लॉकडाऊन नाही की तुम्हाला घरात बसावे लागेल. लॉकडाऊन म्हणजे अशा पद्धतीचं लॉकडाऊन की बाबा तुम्हाला ज्या गोष्टी स्वस्तामध्ये भेटतात किंवा ज्या गोष्टी इझिली अवेलेबल होतात त्या गोष्टी तुम्हाला भेटणं थोड्याशा कठीण होऊ शकतात. ठीक आहे, हे कारण सांगितलेलं आहे. आणि हे कारण का सांगितलेलं आहे? कारण की बाहेर देशामधून जे आपण आयात करतो त्या जहाजांवर, त्या पद्धतींवर किंवा त्या ज्या काही वस्तू आपल्यापर्यंत पोहोचतात त्या वस्तूंवर थोडेसे बाहेरचे देश थांबवतात, कारण की ते युद्ध चालू आहेत आणि आपला भारत देश कोणाच्याही मधामध्ये पडत नाही. या कारणामुळं आपल्याजवळ ज्या काही वस्तू इझिली पोहोचतात त्या वस्तू पोहोचायला थोडासा उशीर लागतो. ठीक आहे, लॉकडाऊन हा शब्द यूज केला. आता हा शब्द यूज झाल्याच्या नंतर आपल्या भारत देशामधले लोक कसा विचार करतात माहिती आहे का? की आईच्या गावात असं होऊ शकतं का की आपण मग एक काम करूयात ना, आता ज्या वस्तू इथं अवेलेबल आहेत त्या अतिपेक्षा जास्त घेऊयात. मग लोक काय करायलेत माहिती आहे का? LPG गॅस असू द्या, पेट्रोल असू द्या, डिझेल असू द्या, ते अतिपेक्षा जास्त खरेदी करायलेत आणि आपल्या घरी स्टॉक ठेवायलेत. आता ते बाहेरची प्रॉब्लेम मुळात झाली किंवा होणार आहे किंवा झालीच नाही हे तर प्रश्न वेगळा राहिला. सरकारने फक्त एवढं सांगितलेलं आहे की तशी प्रॉब्लेम होऊ शकते, झाली असं म्हणून नाही. पण आपल्या भारतातले लोक, आम्हाला काहीच घेणं देणं नाही, आम्ही फक्त स्टॉक पुरवतो. आता होतंय का माहिती आहे का? मग आता मी 2 दिवसाच्या अगोदर म्हणजे कालच 2 दिवस कुठं म्हणालो मी, कालच बाहेर गेलो होतो. तर बाहेर गाडीमध्ये पेट्रोल टाकत होतो. पेट्रोल पंपावाल्याला विचारलं का हो पेट्रोल संपणार आहे का? तर तो मला म्हणला की हां, तुमची गाडी पडल्याच्या नंतर अजून 2-4 गाड्या होतील, नंतर पेट्रोल संपणार आहे आणि यानंतर पेट्रोल पंप बंद होणार आहे. असं म्हणल्याच्या नंतर माझं काळीच एकदम असं धडधड करायला लागलं. जे न्यूजपेपरमध्ये येतं आहे, न्यूज चॅनलवर दाखवतात की बाबा आता लॉकडाऊनसारखी परिस्थिती होणार आहे, ते आता खरंच होणार आहे का? आता 2 मिनिटासाठी मलाही वाटलं की भाई भरपूर गाडीमध्ये पेट्रोल टाकून घ्यावं आणि आपलं घरी बसावं. पण दुसऱ्या मिनिटाला तो काय म्हणला मला माहिती आहे का? वरून असली काही प्रॉब्लेम नाही आहे, वर टँकर भेटत आहेत पेट्रोलचे, डिझेलचे, पण प्रॉब्लेम अशी व्हायली की ते आणलं ना की लोक भरभरून घेऊन चाललेत. एक माणूस असा आहे की त्याने 50,000 ते 60,000चं डिझेल तो घेऊन गेला आहे. हर कोई म्हणजे कोणताही माणूस जर आला ना तर तो त्याची गाडी फुल केल्याशिवाय इथून जाईनं झाला आहे. त्या कारणामुळे पेट्रोल पुरत नाही आणि तिथं लवकर नंबर लागत नाही आहे, कारण की सगळ्या पेट्रोल पंपावर हीच बोंबाबोंब आहे. त्या कारणामुळं पेट्रोल संपत आहे आणि पेट्रोल संपल्याच्या नंतर पंप बंद करावा लागायला आहे. तिथं थोडंसं मला राहत वाटली, म्हणजे थोडंसं बरं वाटलं. आणि त्यावेळेस विचार केला मी की अजून ती परिस्थिती क्रिएट झाली पण नाही आणि आपण त्या परिस्थितीसाठी इतका स्टॉक जमा करतोय. म्हणजे बाहेरून काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला आपल्याच देशामधून प्रॉब्लेम आहे. आपल्याच देशामधल्या पेट्रोल पंपावरचे पेट्रोल आपण जास्त घेतोय, स्टॉक बनवून ठेवतोय आणि तिथं वांद पडते, दुसऱ्याला भेटत नाही. म्हणजे असं की समोरच्यानं सांगितलं की बाबा दुलडीमध्ये आता ना 2 चपात्या आहेत आणि तिसरी चपाती होईल ना होईल याची गॅरंटी नाही आहे. तर जो दुसरा माणूस आहे ना तो ती दोन्ही चपात्या घेऊन ठेवतो, भले त्याची भूक एका चपातीची असू द्या, तो दुसरी चपाती घेऊन ठेवतो आणि त्याच्या शेजारचा जो माणूस आहे तो उपाशी मरतो. मग तो 4 जणांना सांगतो की नाही नाही नाही, इथल्या चपात्या संपल्या, झालं, आता दुसरीकडे बघा, आणि तेवढ्यात ती तिसरी चपाती पण येऊन पडते. मग याला असं वाटतं की याच्या गावात आपण 2 चपात्या घेऊन ठेवल्या, तिसरी पण आली आहे, आता तिसरी तो माणूस घेऊन जातो. आता तो जो माणूस घेऊन गेला ना तो 4थ्या चपातीची वाट बघतो, तरी त्याची तिसरी चपाती घेणं झाली तरी पण पोट भरलं तरी पण तो कसा विचार करतो, याने 2 चपात्याचा स्टॉक केलाय, समोर चालून जर नाही झालं तर आपलं पण असं वांद होईल, आपल्याला भेटणार नाही जसे आपल्या पाठीमागच्या गेलेत. आणि ते गेले कशामुळे? याच्यामुळे. यानं सांगितलं की संपलंय, तुम्ही येऊ नका. सेम या पद्धतीची कंडिशन आपल्या भारत देशामध्ये आहे. आता युद्धाचे जे परिणाम आहेत ते परिणाम असल्या प्रकारचे होऊ शकतात असं सरकारने सांगितलंय, पण ते परिणाम ॲक्च्युली झाले नाहीत. आणि जरी झाले तरी पण भावामध्ये थोडासा फरक पडू शकतो, कारण की युद्ध चालू आहे. युद्ध चालू असल्यामुळं त्यांना पैशाची गरज आहे, खर्च जास्त वाढतो आणि खूप काही गोष्टी आहेत जे असतात, मग त्याच्यामध्ये भाववाढी होऊ शकते. मग लोकांनी अशी आयडिया केली की आपण स्टॉक निर्माण करूयात. बरं ठीक आहे, ही एक कॅटेगरी झाली आपल्या देशामधली. आता दुसरी कॅटेगरी अशी असते लोकांची की बाहेर युद्ध चालू आहे ना, असू द्या, आपल्या देशामध्ये नाही ना, आपल्या घरामध्ये नाही ना,
काय प्रॉब्लेम नाही. यांचं डिस्कशन त्या युद्धावर नाही आहे, यांचं डिस्कशन आहे धुरंधर पिक्चरवर. आता पिक्चर निघलेला आहे धुरंधर 2. त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे की आपला जो इंडियन आर्मीमधला माणूस आहे तो तिथं जातो, एक ऑपरेशन करतो आणि त्या ऑपरेशनमध्ये तिथली पूर्ण सरकार हलवतो. नोटबंदी येते, सगळं काही त्या याच्यामध्ये दाखवलेलं आहे. त्याचे आपल्या भारतामध्ये एकाला गोळी घालून मारलेलं होतं, त्याचं काय नाव आहे माझ्या लक्षामध्ये येत नाही आहे, काहीतरी शहा असं नाव होतं त्याचं. त्याला गोळी घालून मारलं. अशा पद्धतीवर यांची चर्चा. आणि चर्चा कशी माहिती आहे का, की जो धुरंधर 2 पिक्चर आहे, एक गट असा असतो जो म्हणतो की हे धुरंधर 2 जो पिक्चर आहे ना, हा मुद्दामून दाखवला आहे, मोदीची वाह करायला दाखवला आहे. आणि एक ग्रुप असा म्हणतो की नाही, हा पिक्चर जो आहे ना, हा रिॲलिटीवर दाखवलेला आहे. इकडे युद्ध चालू आहे बाहेर आणि यांचं पिक्चरचं डिस्कशन चालू आहे की पिक्चर कशावर आहे कशावर नाही. आता तो जो ध्रुव राठी आहे त्याने सुद्धा याच्यावर व्हिडिओ काढलेला आहे या पिक्चरवर, की तो म्हणला की हा पूर्णपणे प्रापोगेंडा आहे. बरं ठीक आहे, हा पिक्चर पूर्णपणे प्रापोगेंडा आहे, तो पिक्चर खोटा आहे आणि तो पिक्चर खराही असू द्या, काहीही असू द्या. पण मेन प्रॉब्लेम काय चालू आहे, वार चालू आहे, युद्ध चालू आहे. त्याच्यामुळे आपल्या भारतावर काही संकट येण्याचे शक्यता आहे, जेणेकरून आर्थिक संकट आपण म्हणू शकतो तशा प्रकारच्या. ते गेलं खड्ड्यामध्ये. यांना काय पडलंय, पिक्चरचं पडलंय. आणि ॲक्च्युली इथंच नाही आहे, हा पिक्चर रिलीज झाल्याच्या नंतर पाकिस्तानमधल्या काही रील्स समोर येत आहेत आणि त्या रील्समध्ये असं आहे, जे पाकिस्तानी पोलीस आहेत ना, ते जात आहेत आणि भिकाऱ्यांना पकडतात आणि घेऊन जात आहेत. जसं की त्यांना आता अलर्ट आलं की भारताचे जे सैनिक आहेत ते गुप्त ऑपरेशन करण्यासाठी इथं येतात. म्हणजे गुप्त ऑपरेशनमध्ये आपलं गुप्त ऑपरेशन नाही आहे, गुप्त ऑपरेशन, गुप्त काम, जे कोणाला सांगता येत नाही अशा पद्धतीचं काम ते करण्यासाठी तिथं जात आहेत आणि ते ऑपरेशन करत आहेत. तर तिथले पोलीसवाले राहणाऱ्या चालणाऱ्या भिकाऱ्यांना उचलत आहेत. मोठ्या माणसांना उचलायची त्याची अवकात नाही आहे, म्हणून ते भिकाऱ्यांना उचलत आहेत आणि त्यांना परेशान करत आहेत आणि तेच व्हिडिओ रेकॉर्ड करू इंटरनेटवर टाकतात. म्हणजे यार, ज्या मोठ्या प्रॉब्लेम आहेत त्यांच्याकडे कुणाचं लक्ष नाही, ज्या छोट्या प्रॉब्लेम आहेत त्यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष. एक उदाहरण सांगतो, त्या उदाहरणासारखं एक मुलगा जातो संडासला एक टंबरेल घेऊन, बाहेर गेल्याच्या नंतर त्याचं टंबरेल खाली सांडतं आणि तो तिथून बाहेर येतो. सगळे लोक याच पॉईंटवर अडकलेले आहेत की त्याचं टंबरेल सांडलं. पण साला कुणी असं म्हणणं झालं की त्याचं टंबरेल सांडलंय पण त्याने गाणं धुतली कशाने, हे कोणाला दिसत नाहीये. ज्या व्यतिरिक्त गोष्टी असतात तर त्यांच्यावर भर जरा जास्तच आहे. म्हणजे आपल्या इकडचे लोक अशा पद्धतीचे आहेत की बघायचं कामच नाही. तर मंडळी, जे पण तुम्ही पॅनिक होत आहेत, जे पण तुम्ही आरवळत आहेत की पेट्रोल संपणार आहे, डिझेल संपणार आहे, तर थोडंसं सावकाश घ्या. कसं आहे ना, संपणार आहे म्हणून सगळं आपणच खाऊन नाही घ्यायचं, बाकीच्यांसाठी तरी थोडंसं राहू द्यायचं. आता तसं मी का सांगतोय, कारण की माझ्यापाशी इलेक्ट्रिक बाईक आहे, नाहीतर मी बी स्टॉक करून ठेवला असता. तर हा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि या चॅनलवर असल्याच प्रकारचे काही व्हिडिओ होतात, काही विनोद